नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। मालिकेमध्ये आता अन्नपूर्णाने सगळ्या सत्याचे खुलासे करून सांगितलेले आहे। त्या रात्री दोघींचं काय बोलणं झालं होतं आणि त्याबरोबर अचानकपणे अन्नपूर्णा कशा पद्धतीने ठणठणीत बरी झाली। मुळात हे सगळं नाटक होतं आणि हे सगळं सांगत कसं नाटक केलं आणि त्यानंतर पुढे या तिघींना घराबाहेर हकलत, तिघींची थोबाडे फोडत सगळं आणि जुन्या भूतकाळाचा व्याजा सकट अन्नपूर्णाने आता चांगलाच बदला घेतलेला असतो आणि या तिघींना चांगलाच धडा शिकवलेला असतो। कारण आपण तर पाहिलं होतं की सरूने स्वतः अन्नपूर्णाच्या पाया पडत तिला सगळं सांगून टाकलेलं आहे की अन्नपूर्णाच्या आशीर्वादासाठी, अन्नपूर्णाच्या भेटीसाठी सरू किती आतुरतेने वाट पाहत आणि त्याबरोबरच भूतकाळात सरूने काय काय खस्ता खाल्ल्या आणि कसा कामिनी तिचा छळ केला, हे सगळं आता सरूने अन्नपूर्णा पुढे सगळ्या सत्यांचा खुलासा केलेला आहे। आणि त्यानंतर पुढे आता अन्नपूर्णाने हे सगळं ऐकल्यानंतर पुढे काय ऍक्शन घेतली हे सगळं पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। आता दोघींनी म्हणजे निंगीने आणि कमळीने ठरवलेलं आहे की 3 वाजता आपल्या आजीच्या दागिने चोरणार असतील तर आपण 12 वाजता हे दागिने इकडून ताबडतोब हलवायचे, असा विचार करत दोघी जणी 12 वाजता उठलेले असतात आणि त्यानंतर दोघे जणी आजींच्या रूम मध्ये गेलेले असतात। पण ज्या वेळेला या दोघी जणी एकमेकींशी बोलत असतात त्याच वेळेला नेमकं या दोघींचा प्लॅन आता ऐकलेला असतो आणि कामिनीने लगेचच या दोघी म्हणजेच हे त्रिकोट आता एकत्र येतं। म्हणजेच कामिनी, अनिका आणि रागिनी आणि कामिनी या दोघींनी ऐकलेला सगळा प्लॅन यांना सांगू लागते आणि ती म्हणायला लागते, हे बघा 3 वाजता जागायची गरज नाहीये आणि 3 वाजेपर्यंत काही करायची सुद्धा गरज नाहीये, आपण दागिने चोरायचेच नाहीयेत। यावरती रागिनी म्हणते, झालं म्हणजे हा पण तुझा डाव फ्लॉप गेला की काय? यावरती ती सांगायला लागते, नाही माझा डाव तर फ्लॉप गेलेला नाहीये पण आपला डाव। यावर रागिनी विचारायला लागते, म्हणजे काय आई? यावर आता कामिनी सगळं समजून सांगायला लागते, या दोघींचं बोलणं मी ऐकलेलं आहे, मी या दोघींचं बोलणं ऐकले आणि या दोघींजणी मात्र जे काही करणार आहेत ना त्या गोष्टी आता आपल्यासाठीच कामाला येणार आहेत। त्या दोघी जणी हे सगळे दागिने 12 वाजताच काढून राजनच्या रूम मध्ये ठेवणार आहे, पण त्या दागिने खोलीत घेऊन जायच्या आधीच आपण त्यांना पकडायचं। पण रात्रीने इकडे कमळीने काय युक्ती केलेली आहे ही या दोघींना अजिबात माहिती नसते। ती आता आजीजवळ आलेली असते आणि आजीला सांगत असते, आजी मला संकेत दे की या सगळ्यामध्ये मी आता काहीही झालं तरी सुद्धा जे काही करते ना ते सगळं योग्य आहे आणि जर योग्य नसेल ना तर तू मला थांबव। हे सगळं बोलल्यानंतर आजीने डोळे उघडलेले असतात आणि त्यांच्यामध्ये काय बोलणं झाले किंवा प्रेक्षकांनो त्यांच्यामध्ये असं काय बोलणं झाले, असं काय प्लॅनिंग झाले हे सगळं तर आपल्याला काही दाखवलं जात नाही आणि ते सगळं आपल्याला शेवटी कळतं। पण कमळीला इशारा मिळालेला असतो आणि ती दागिने घेऊन निघालेली असते। मग तर आपण पाहिलंच होतं की तिघी जणी या थांबलेल्या असतात आणि त्यांनी आता सगळ्यांना बोलवत या दागिने चोरतायत असा सगळ्यांना प्लॅन रचलेला असतो। म्हणजे कामिनीचं असं ठरलं असतं की जे दागिने कमळी आणि निंगी चोरीपासून वाचवण्यासाठी राजनच्या खोलीमध्ये नेऊन ठेवणार होतात, त्यांच्या प्लॅन मध्ये आता त्यांनाच अडकवायचं आणि त्यांनीच हे घरामध्ये चोरी केली असं बनवून सगळ्यांना खोटं नाटक सांगायचं। आणि त्याच वेळेला मग कमळी एकदम अस्वस्थ झालेली असते। तिला लक्षात आलं असतं की कामिनीने हा आपल्यासाठी ट्रॅप रचले होता आणि आपण या ट्रॅप मध्ये अडकलेलो आहोत, असं सगळं आता कमळीला समजलेलं असतं। पण तिला हे माहिती नाहीये की आता या ट्रॅपमुळे तिच्या आईचा भूतकाळ आणि तिचा सगळा भूतकाळ आता समोर येणार असतो। प्रेक्षकांनो तर एकदम जबरदस्त मालिकेमध्ये ट्विस्ट येणार असतो। तर आता इकडे कामिनी लगेच चिडलेली असते आणि तिने याकडे कमळीला मारण्यासाठी ती पुढे आलेली असते। राजन तिला सोडवत असतो आणि राजनला या सगळ्या प्रकाराबद्दल काहीही माहिती नसते आणि त्याला अजिबात माहिती नाहीये की काय बोलणं झाले आणि काय नक्की रूम मध्ये घडलेलं आहे। पण प्रेक्षकांनो अन्नपूर्णाने फाट दिशा थोबाड फोडत या तिघींना घराबाहेर आणलेलं असतं आणि मग पुढे या तिघी जणी खूप जास्त हादरलेल्या आहे आणि अन्नपूर्णा जेव्हा समोर येते त्या वेळेला आता कामिनीला काहीच कळायला मार्ग नाहीये। या सगळ्यामध्ये अन्नपूर्णामध्ये इतकी चकली ताकद कस काय आली आणि ही अन्नपूर्णा दुखण्यात पडून होती तर ही कशी खाडकन उठून बरी झालेली आहे, आता या तिघींना समजायला मार्गच नसतो। इकडे आता कामिनी खूप जास्त हादरलेली असते, ती म्हणायला लागते वहिनी। यावर अन्नपूर्णा म्हणायला लागते, खबरदार जर मला वहिनी म्हणलीस तर। आणि अन्नपूर्णा आता फाटकन कामिनीचं थोबाड फोडते आणि ती म्हणायला लागते की अगं वहिनी म्हणायची तुझी लायकी नाहीये, तू या घराला लागलेली कीड आहेस, तूच काय तर तुझी ही मुलगी, तुझी ही नात ही सुद्धा आमच्या घराला लागलेली कीड आहे आणि आता त्यांना बिघडवण्यामध्ये
खूप मोठा हात असेल तर ती तू आहेस. आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, असं म्हणत अन्नपूर्णा आजी आता खूप जास्ती चिडलेली असते. यावर आता कामिनी सांगायला लागते, वहिनी काय झालं, आमच्यावरती आरोप घ्यायचं तुझं कामच काय, तुझ्याही नाद बनून आलेले आहे ना, तर याच नातीने तुझ्या घरातील दागिने चोरलेले आहेत आणि हीच नात तुझ्या घराला लागलेली कीड आहे, कलंक आहे. राजन बघतोयस ना काय चाललंय ते, म्हणजे आता या घरामध्ये योगाला योग्य आणि अयोग्याला अयोग्य म्हणणं चुकीचे. यावर आता अन्नपूर्णा म्हणायला लागते की राजनला काय विचारतेस, तू मला विचार ना, मी तुला सांगते. राजन यांनी काय प्लॅनिंग केलं होतं माहितीये का, यांनी आता आपले दागिने चोरायचे ठरवले होते आणि दागिने चोरून या निष्पाप मुलींवरती हा सगळा घाणेरडा आरोप लावायचा होता या कामिनीला. आणि आता त्यानंतर इकडे या दोघींना समजलं आणि यानंतर ज्या वेळेला अनेकाच्या बोलण्यामधून या दोघींना हे सगळं समजलेलं होतं. या दोघी बिचाऱ्या माझ्या आवडीचे दागिने वाचवण्यासाठी 12 वाजता रूममध्ये येऊन ते दागिने कपाटातून तुझ्याचकडे घेऊन यायला निघालेल्या होत्या. पण राजन यांनी त्यांचा प्लॅन बदलत आणि या सगळ्यांमध्ये उलटा डाव खेळत या कामिनीने या दोघींवरतीच चोरीचा आळा आणला. पण यांचं नशीब खराब होतं, कारण ज्या वेळेला या दोघीजणी माझ्या रूममध्ये आल्या होत्या ना, तेव्हाच त्यांचं आणि माझं बोलणं झालं होतं आणि त्याच वेळेला मला यांची सगळी कारस्थानं कळाली होती आणि म्हणून या दोघींची साथ द्यायचं मी ठरवलं होतं. मी सुद्धा या नाटकामध्ये सामील होते. कामिनी तुला काय वाटलं, तू काहीही करशील आणि आता माझ्या नातीवरची कुठल्याही प्रकारचा हात उगारशील असं तुला वाटलं होतं का, असं म्हटल्यानंतर कामिनी सांगायला लागते, कोणती तुझी नात, काय तुझी नात, काहीही बडबडतेस, ही तुझी नात वगैरे काहीच नाहीये, खोटारडी मुलगी ही. मग आणखीन एक फाड दिशा अन्नपूर्णा कामिनीच्या थोबाडीत लावते आणि पुढे सांगायला लागते, कुणालाही माहिती नसेल पण मला एकटीलाच माहिती आहे की ही माझी खरीखुरी नात आहे आणि हे सत्य आता कुणीही बदलू शकत नाहीये. तू काय केलं होतंस ना, हे सगळं मला समजलेलं आहे. 17 वर्षापूर्वी तुझी सगळी काळी कारस्थानं मला समजलेली आहेत. इकडे आता रागिनी खूप जास्त हादरलेली असते, म्हणजे ती विचार करायला लागते की आपण नेमकं काय करायला गेलोत आणि या सगळ्यामध्ये आपला डाव आपल्यावरतीच कसा उलटून पडलेला आहे आणि त्याबरोबरच ही बाई कशी उठून व्यवस्थित उभा टाकलेली आहे. आणि यावर आता राजनसुद्धा बोलायला लागतो, आई काय बोलतेस तू. यावर आता अन्नपूर्णा सांगायला, हो राजन, तुला प्रश्न पडला असेल की हे सगळं मला कसं समजलं. त्यावेळेलाच इकडे आता नयनतारा आलेली असते. नयनतारासोबत साधना मावशीसुद्धा आल्या होत्या ना, त्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हती आणि ती गौरी होती, ती आपली सून होती. आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन तर हादरलेलीच असते. आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा थोबाड फोडत राजनला सांगायला लागते, राजन तुला माहिती नाही, ती मला आशीर्वाद घेत होती आणि तिने मला जे काही सांगितलं ना, त्या सगळ्या सत्यामुळे मला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि तुला माहिती नसेल की या बाईनेच आपली सून आणि मुली आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून हिने तिला किती त्रास दिला, किती कष्ट दिले आणि आता तिच्या जीवावरती उठलेली आहे. इतकंच नाही तर आपल्या मुलीला सुद्धा मारायला निघाली होती. यावर आता राजन सांगतो, हो आई, पण तुला हे कसं कळलं की हीच आपली मुलगी आहे म्हणून. मी तर या सगळ्यामध्ये हिला कामिनीला धडा शिकवण्यासाठी आणली होती. पण त्यावरती अन्नपूर्णा म्हणते नाही, कारण की तिने आता गौरीने आता नाव घेतलं होतं आणि तिने चांगलाच इशारा दिला होता आणि ती सारखं म्हणत होती की मी कमळीची आहे आणि मी काय आता माझ्या सुनेला ओळखणार नाही का. प्रेक्षकांनो, आता खूप मोठा धमाका घडलेला आहे आणि या दोघींनी प्लॅनिंग तर केलं होतं, ते म्हणजे इकडे कमळीला अडकवण्याचं. पण त्याचवेळी आता त्यातून बरी होत अन्नपूर्णाने जो काही धमाका मालिकेमध्ये घडवून आणलेला आहे तो मात्र खूप मोठा भयंकर आहे. आणि इकडे आता अन्नपूर्णा हे सगळं बोलते आणि ती सांगायला लागते की आपल्यापर्यंत आपली सून पोहोचू नये यासाठीच हिने हा सगळा ड्रामा रचलेला होता. आणि त्यानंतर आपल्यापर्यंत ती पोहोचली तर नाही, पण ओळख लपवत बिचारी इकडे तिकडे धक्केकात फिरत राहिली आणि हे सगळं तिच्यामुळे झालेलं. आणि हे सगळं मला आता त्याच दिवशी कळलं ज्या दिवशी ही माझी नात आहे हे सगळं कन्फर्म झाले होतं, कारण की तिने नाव घेऊन मला सांगितलं होतं. पण माझी अवस्था अशी होती की मी तिला थांबवू शकले नाही. पण राजन जा, आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या सुनेला घरी परत घेऊन ये. झालं. राजनला तर आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच्या तोंडून तर काही शब्दच फुटत नसतात आणि तो म्हणायला लागतो, आई काय बोलतेस तू. यावर आता अन्नपूर्णा सांगायला लागते, हो, आणि बॉक्समधल्या ज्या बांगड्या ती काढत असते आणि ज्या दागिन्यांमुळे हे सगळं महाभारत घडलं
त्याच बॉक्समधील अन्नपूर्णा आता दागिने काढू लागते आणि त्यातून 2 बांगड्या काढ आणि ती सांगते, जा माझ्या सुनेला असंच घेऊन येऊ नकोस, तिला हा सन्मानाचा दागिना दे आणि त्यानंतरच घेऊन ये. तोपर्यंत आता बघते की मी ही काय करते ते. इकडे आता उभा असलेल्या कमळीला काहीच कळत नसतं की काय बोलतात आजी. आणि नयनतारा मॅडमच्या इथे असलेली कोण आहे ही, कारण त्या दोघींना काहीच माहिती नसतं, कमळीला आणि निंगीला. आणि ते विचारच करत बसले असतात की आजी या सगळ्यांबद्दल काय बोलत आहे. आणि आता निंगी म्हणते, काय ग कमळे काय बोलतात या, मला तर काही कळतच नाहीये. यावर आता कमळी म्हणते, हे बघ आजीने आपल्याला काय सांगितलं होतं ज्या वेळेला, हे बघ आजीने आपल्याला काय सांगितलं होतं ज्या वेळेला आपण त्यांना विचारलं होतं ना की आजी आम्ही हे सगळं दागिने बाहेर घेऊन चाललोय, आम्हाला कळलं. त्यावेळेला आजीने जे आपल्याला सांगितलं होतं ना की तेच खरं आहे, की हा ड्रामा खऱ्या रीतीने सुरू होते आणि इथूनच तरी भूत काळाची नांदी सुरू होत आहे असं आजी बोलल्या होत्या ना. काहीतरी हा आजीचाच प्लॅन असेल, तू काळजी करू नकोस, हा काहीतरी आजींचाच प्लॅन. राजन काकांची बायको येईन ना तेव्हा खरं काय ते सगळं समजेल प्रेक्षकांनो. अजूनही हे दोघी जणी विचार करत आहेत की हे सगळं अन्नपूर्णा नाटक करत आहे किंवा अन्नपूर्णा आता कामिनीला यांना अडकवण्यासाठी काहीतरी ट्रॅप करत आहेत असं या दोघी जणी करत आहेत. पण या दोघींना सुद्धा माहिती नाही की जे काही चालू आहे त्यामध्ये टोटली आता त्यांना खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे. आणि त्यानंतर राजनने नयनताराला कॉल लावलेला असतो आणि नयनताराला मी तिकडे येत आहे एवढं सगळं सांगितलेलं असतं, पण बाकी सगळं काही सांगितलेलं नसतं. या दोघी जणी आता कमळी आणि निंगी खूप जास्ती कन्फ्युजन मध्ये असतात. त्यावेळेलाच आता अन्नपूर्णा इकडे सांगायला लागते की हे एखाद्याचा अधिकार हिसकावून हे आता आपल्याला काहीच मिळत नसते, हे तू लक्षात ठेव कामिनी. म्हणजे तुला असं वाटलं की तू आता माझ्या सुनेला आणि नातीला माझ्यापासून वेगळं ठेवून तू तुझ्या मुलीला आणि नातीला हक्क मिळवून देशील. उलट तू या सगळ्यामध्ये टोटली फसलेली आहेस, तुझा कुठलाही डाव यशस्वी झाला नाही. आणि आता मी तुला सांगते की ज्या मुलीसाठी तू हे सगळं केलंस ना, म्हणजे जी मुलगी तुझी या घरात यावी हा सगळा ड्रामा रचला होतास ना, त्याचाच मी आता अंत करून टाकणार आहे. खबरदार, तुझी मुलगी या घरात राहणार नाही. मुलाचंच इकडे आता राजनची मुलगी आहे, त्यामुळे मी आता अनिकाला तर या घरामध्ये ठेवेल, पण तुमच्या दोघींची म्हणजेच कामिनी आणि रागिणींची या घरातून चांगलीच हकालपट्टी करणार आहे. इकडे आता रागिणी खूप जास्ती गडबडलेली असते आणि रागिणी म्हणायला लागते की पण आई यामध्ये मला का ओढताय, ही सगळी चूक तर माझ्या आईची. इकडे आता कामिनी सांगायला लागते, अच्छा म्हणजे कामिनी विचार करते की वारा आला की वाट फिरवणारी ही माझी मुलगी मला सुद्धा धोका द्यायला कमी करत नाहीये. आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते की वहिनी तू असं करू शकत नाहीयेस, मुळातच मी या घरची आश्रित नाहीये, मी या घरची मुलगी आहे. यावर आता अन्नपूर्णा कामिनीचं थोबाड फोडत ती सांगायला लागते, तू या घरची मुलगी तुझी लायकी तरी आहे का. आतापर्यंत आपण इकडे राजन आता नयनताराकडे गेलेला असतो आणि त्यानंतर खरा ड्रामा इथून चालू होणार असते. अन्नपूर्णा इकडे खूप मोठ्या आतुरतेने आपल्या सुनेची वाट पाहत बसलेली असते. पण नयनताराकडे ज्या वेळेला राजन जाणार असतो त्यावेळेला खरंच त्याला सरू दिसणार का, आपली गौरी तिकडे आहे हे आता राजनना समजणार का. आणि नक्की पुढे मालिकेमध्ये काय होणार हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे. त्यासाठी नक्की कनेक्टेड राहा आपल्या चॅनलशी, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स मिळत राहतील.